उपकरणे खरेदीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न आहेत, त्या संदर्भामध्ये काय हरकत नाही, तुम्हाला देतो. पण यालाच अनुसरून उपकरणे खरेदी करण्याच्या संदर्भाने आता उपकरणे खासगी भागीदारीद्वारे घेण्याच्या संदर्भामध्ये विभागानं काही धोरण स्वीकारलेलं आहे. आता लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे MRI आणि CT स्कॅन 2.5 वर्षापासून बंद आहे. 2.5 वर्ष अध्यक्ष महोदय. जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जर MRI आणि CT स्कॅन 2.5 वर्षापासून बंद असेल तर तुम्ही ती अवस्था काय असू शकते याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की आम्हाला असं कळतंय की MRI आणि CT स्कॅन मशीन आता हे खाजगी भागीदारीद्वारे ते आता घेण्याचं विभागानं ठरवलेलं आहे. तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि असं करण्याचं कारण काय? विभागाकडे काही निधी नाही आहे का? शासनाकडं या बाबींवर खर्च करण्यासाठी पैसा नाही आहे का? म्हणून आपण खाजगी भागीदारीद्वारे हे सगळं घेतोय. आणि मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे CT स्कॅन आणि MRI मशीन त्वरित आपण मंजूर करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, खरं आहे की PPP तत्वावर आपण CT स्कॅन आणि MRI खरेदी करण्याची निविदा काढलेली आहे. आता हे करत असताना आपण जे दर आकारणार आहोत ते आपले सरकारी दर आहेत. आपण काय जादा दर आकारणार नाही. जो एखादी कंपनी तयार होईल त्याला जागा द्यायची, त्यांना आपलं भांडवल लावायचं आणि ते करायचं, असं आहे काय. पण मी सन्मान्य सदस्यांना सांगतो, हे जर झालं नाही तर आपल्या शासकीय याच्यातून लातूरचं 2 महिन्याच्या आत आपण MRI आणि मंत्री महोदय